गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण थर्ड लेक्चर घेतोय आपलं जेई इंटिग्रेशनचं. पहिले दोन लेक्चर आपले झालेले आहेत. आज आपलं थर्ड लेक्चर आहे. परत सांगतोय, आपल्या आजचं लेक्चर जे असणार ते परत सिम्प्लिसिटीवरती बेस्ड असणार आहे. म्हणजे बघून आपल्याला वाटणार की किती सिंपल असतं, पण करताना सॉल्विंग करताना काहीतरी पहिली स्टेप दुसरी स्टेप तरी खूप इम्पॉर्टंट असणार. आणि आपण पहिले एखाद आठवडा तरी आपण म्हणजे पहिले 6-7 लेक्चर तरी आपण असे घेणार आहोत की जे आपले फक्त बेसिक म्हणजे आपल्याला क्लिक करण्याची एक मेथड असते की मला क्लिक होते पटकन, मला एक सम बघितल्यावरती 3-4 गोष्टी 3-4 मेथड्स आठवतात, त्याच आपण फक्त पहिले त्या टाईपने सम बघणार आहोत. का? कारण जेव्हा आपण जेव्हा मोठे सम करणार तेव्हा यात 1-2 स्टेप लागत असणार, समजतंय? म्हणून आज आपण सम मिड रेंज मध्येच बघतोय. काही घाई नाहीये. आपलं लॉजिक डेव्हलप जेवढं होईल, आपल्याला जेवढं थिंकिंग इंटिग्रेशन मध्ये चांगलं करता येईल की मी किती वेळेसनी विचार करू शकतो एका समवरती, तेव्हाच आपल्याला इंटिग्रेशन मध्ये प्रॉपर मार्क्स मिळणार. चला तर सुरुवात करूया. ठीक आहे. क्वेश्चन बघा काय, रूट मध्ये tan x प्लस cot x रूट मध्ये आहे आणि दोघं सेपरेट रूट मध्ये आहेत. आता तुम्ही जर खूप चांगला स्टडी करताय इंटिग्रेशनचा, तुम्ही 12वीच्या 12वीच्या बुकचं चांगलं नीट बघताय, तर मी तुम्हाला सांगेल की रूट ऑफ tan x dx आणि रूट ऑफ cot x dx हे तुम्हाला दोन वेगळे सम आहेत बुक मध्ये. ठीक आहे. 12वीच्या इंटिग्रेशनच्या एक्सरसाइज स्पेशल सम मध्ये हे सम येतात. ठीक आहे. पण आता इथे आपल्याला काय दिले, दोन्ही सम एकत्र दिलेले आहेत, समजते? म्हणजे रूट ऑफ tan x पण आहे प्लस रूट ऑफ cot x पण आहे. मग इथे इम्पॉर्टंट काय आहे, आता पहिली स्टेप. मी पहिली स्टेप काय करते, समजते? तर मी कधी पण जेव्हा मुलांना साधा ट्रिगो शिकवतो, आता हा इंटिग्रेशन मधला ट्रिगोनोमेट्रिक मधला एक प्रश्न आहे, तर जेव्हा मी ट्रिगो शिकवतो तेव्हा मुलांना माझा हा रूल असतो 8वी 9वी 10वी पासून की पहिले कुठलं जे फंक्शन दिसतं तुम्हाला साइन कॉस tan cot sec cos त्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे. तर आपण तीच बेसिक आपण यूज करू आणि आपण सम स्टार्ट करू. ब्रॅकेट टाकणं इम्पॉर्टंट आहे तुमच्या या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता tan x ला कसं लिहू शकतो आपण, sin x अपॉन cos x प्लस cot x ला कसं लिहू शकतो आपण, cos x अपॉन sin x. ब्रॅकेट कंप्लीट dx. क्लियर आहे? आता नेक्स्ट स्टेप काय असते, म्हणजे तुम्ही ॲज अ रूल म्हणून लक्षात ठेवलं तरी चालेल. जे पहिल्यांदा ट्रिगो करतायत किंवा ज्यांना ट्रिगोची भीती वाटते त्यांनी लक्षात घ्या, पहिला रूल असतो नेहमी साइन कॉस मध्ये कन्वर्जन, दुसरा रूल असतो क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि तिसरा रूल असतो आयडेंटिटी किंवा रिलेशन. ठीक आहे. तर आपण जसं बघतोय तसं पहिला रूल आपला झालेला आहे काय, साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलेलं. आता नेक्स्ट रूल काय असणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट रूल आपण अप्लाय करूया. आता बघा, रूट साइन एक्स इंटू रूट साइन एक्स काय असणार आहे, साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स इंटू रूट कॉस एक्स काय असणार आहे, फक्त कॉस एक्स. रूट आणि ते कॅन्सल होऊन जाणार. पण डिनॉमिनेटरला काय राहणार आहे बघा, रूट मध्ये साइन एक्स इंटू कॉस एक्स dx. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेट इम्पॉर्टंट आहे. आता एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय झालेलं आहे, सगळं जे काय आहे ते साइन कॉस मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. मग आता इथून नेक्स्ट स्टेप जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती लक्षात घ्यायची आहे आपल्याला की काय केलेलं आहे. परत सांगतो की 3-4 स्टेप नंतर आपल्याला समजणार की आपण काय करतोय. ठीक आहे. चला मग नेक्स्ट स्टेप मी काय करतोय बघा. आता मला इथे एक बेसिक गोष्ट दिसते, sin x cos x दिसते, तर आपण एवढं लॉजिक लावू शकतो की समजा इथे आतमध्ये 2 असता तर मी ते sin 2x लिहू शकलो असतो. पण इथे आता नुसतं 2 चालणार आहे का आपल्याला, नाही. का? कारण ह्याच्यावरती स्क्वेअर रूट आहे, म्हणजे रूट मध्ये आपल्याला 2 लागणार आहे. म्हणून मी कशाने मल्टिप्लाय डिवाइड करतोय बघा, रूट 2 नी मल्टिप्लाय केलं इंटिग्रेशन आणि रूट 2 नी मी डिवाइड पण केलं. आणि जो डिवाइड केलाय तो बघा मी कसं लिहितोय, sin x प्लस cos x अपॉन जो रूट 2 डिवाइड केला बघा, मल्टिप्लाय केला तो मी न्यूमरेटर मध्ये लिहिलेला आहे, डिवाइड केला तो मी डायरेक्ट रूट मध्येच लिहितो, sin x इंटू cos x dx. क्लियर आहे? आता काय झालेलं आहे बघा, डिनॉमिनेटरला मी काय लिहू शकतो डायरेक्टली sin 2x. समजते? म्हणजे इथे काय लिहिणार नाही आता, इंटिग्रेशन हा रूट 2 बाहेर, इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटरला काहीच करत नाहीये आपण, sin x प्लस cos x. आता रूट मध्ये काय राहिलं आपलं, sin
2x dx. एवढं पहिले समजणं इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यानंतर बघा, आता इथे मी अशी सबस्टिट्यूशन करणार आहे की जी तुम्हाला वाटणार सर असं कसं आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सबस्टिट्यूट करण्यासाठी मी तुम्हाला एकच रूल सांगतो काय असतं. आपलं जे x मधल्या टर्म आहेत त्या मी गेल्या पहिल्या त्यांच्या जागी दुसऱ्या व्हेरिएबलच्या टर्म आल्या पाहिजे. ठीक आहे. सबस्टिट्यूट कशाला करता इम्पॉर्टंट नाहीये. इकडे आपल्याला रूल मध्ये काय राहायला पाहिजे की ज्याला सबस्टिट्यूट केले त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि तुमचं जे सबस्टिट्यूशन जे केलेलं आहे ते तुमचं तो व्हेरिएबल इकडे पूर्ण आला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही x मधनं जर समजा t ला करता तर इथे पूर्ण तुमचं सगळं t मध्ये दिसलं पाहिजे. समजतंय. चला मग आता मी सबस्टिट्यूट काय करतोय बघा. कशाला सबस्टिट्यूट केलं मी sin x minus cos x ला मी t सबस्टिट्यूट केला. तर तुम्ही बघणार सर इथे sin x plus cos x आहे, इकडे sin x minus cos x नाहीच आहे. मी तेच बोलतोय की तुम्ही कशाला सबस्टिट्यूट करताय फरक नाही पडत. त्याचं डेरिव्हेटिव्ह तुमचं इथे असलं पाहिजे आणि तो तुमचा व्हेरिएबल गायब झाला पाहिजे. तुम्हाला 2-3 स्टेप नंतर समजेल की काय करायचं. आता बघा sin x minus cos x, sin x minus cos x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे. cos x minus sin x dx is equal to dt. हे झालं. आता बघा cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे आपलं. एक मिनिट. cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस sin x. म्हणजे इथे काय ना प्लस. समजतंय. sin x चं डेरिव्हेटिव्ह काय असणार cos x. मायनस साइन ऑलरेडी आहे आणि cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असणार मायनस sin x. म्हणून मायनस मायनस काय झालं इथे प्लस झालं आहे. ठीक आहे. dx तसंच आणि dt तसंच. आता नीट बघा cos x plus sin x dx हे आपल्याला निघून जाणार आहे. त्याच्या जागी फक्त काय येणार आहे dt येणार आहे. आता नीट बघा मी नेक्स्ट स्टेप काय करतो. जे हे आहे याला मी करतोय स्क्वेअरिंग दोन्ही साइडला. म्हणजे इथे कसं येणार sin x minus cos x च स्क्वेअर इक्वल टू t च स्क्वेअर. बोथ साइड स्क्वेअरिंग केलं. आता नीट बघा ह्याला आपण काय लिहू शकतो. या फॉर्म्युलाला आपण काय लिहू शकतो 1 minus sin 2x चा फॉर्म्युला. कळतंय की तुम्हाला कसं आलेला आहे हे. या फॉर्म्युलाला तुम्ही हा फायनलचे फॉर्म्युला आपण बघतो. या फॉर्म्युलाला काय लिहू शकतो आपण 1 minus sin 2x. आता त्याच्यावरनं काय झालं बघा. मी इथं sin 2x ची व्हॅल्यू काढू शकतो. sin 2x ची व्हॅल्यू माझी काय येणार 1 minus t square is equal to sin 2x. बघा आता तुम्ही विचार करताय हे का मला युजफुल झालं. sin 2x जे माझ्या रूट मध्ये आहे तिथे मी आता काय पुट करू शकतो 1 minus t square. बघा आपण सबस्टिट्यूशन वेगळ्याच गोष्टीला केलेली. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. त्याच्यानंतर इथे ही स्टेप काय इम्पॉर्टंट आहे आपण त्याचं स्क्वेअरिंग केलं आणि sin x minus cos x याला आपण काय लिहू शकतो 1 minus sin 2x चा फॉर्म्युला लिहू शकतो. हा फॅक्टर इज इक्वल टू t स्क्वेअर. समजतंय. मग आपण इथे काय केलं sin 2x ची व्हॅल्यू काढून घेतली इन टर्म्स ऑफ t. आता मी काय करणार आहे बघा. आता नीट बघा रूट 2 ॲज इट इज राहणार आहे. sin x plus cos x हे माझं याचं डेरिव्हेटिव्ह आहे तर ते निघून जाणार dx सोबत. त्याच्या जागी काय येणार फक्त dt. आणि याला मी काय सबस्टिट्यूट याला मी काय केलं स्क्वेअरिंग केल्यानंतर मग मी का स्क्वेअरिंग करून घेतलं मला माहिती आहे. कारण ह्याचा अँगल जर मी 2x मध्ये आणला तर मला ते यूज होईल. समजतंय. मग आता नीट बघा आपला क्वेश्चन आपल्याला कसा दिसणार आहे. रूट 2 ऑलरेडी आहे. इंटिग्रेशन मध्ये sin x plus cos x dx गेलं त्याच्या जागी काय आलेलं आहे dt 1 upon रूट मध्ये आपल्याला फक्त एवढं दिसणार आहे. sin 2x ची व्हॅल्यू काय टाकू शकतो आपण 1 minus t square dt. बघा हा क्वेश्चन होता. याला आपण असं सिंपल करून घेतलेला आहे. इकडे तुमच्या समोर 4 स्टेप आहेत आपल्याला समजलेलं आहे. ठीक आहे. आता बघा आता हा फॉर्मॅट तर सिंपल झाला. बघा काय 1 upon a square रूट मध्ये a square minus x square हे कोणाचं इंटिग्रेशन असतं I is equal to root 2. ह्याला आपण कसं लिहू शकतो sin इनवर्स x by a. मग x इथे कोण आहे आपला म्हणजे x च्या जागी कोण आले t आणि a कोण आहे आपला 1 तर नाही इकडे तरी चालेल. म्हणजे इकडे आपलं इंटिग्रेशन कंप्लीट झालेलं. आता लास्ट स्टेप काय राहिली फक्त आपली रूट 2 ॲज इट इज तसाच sin इनवर्स t ची व्हॅल्यू आपण काय सबस्टिट्यूट केली आहे sin x minus cos x तिथे पुट करू प्लस c. समजतंय नक्की काय केलं कसं केलं बघा. फॉर्म काय क्वेश्चन होता रूट मध्ये tan x plus cot x. त्याला पहिली स्टेप काय आपल्याला केली आपण रूट 1 काय होता sin cos मध्ये कन्वर्जन मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मग रूट 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. त्याच्यानंतर इकडे sin x चा फॉर्म्युला होता. मग आपण सबस्टिट्यूशन केलं कशाला sin x minus cos x ला.
गरज नाही की इथे टर्म असलीच पाहिजे. इम्पॉर्टंट काय डेरिव्हेटिव्ह त्याचा असलं पाहिजे. परत सांगतो इथे काय झालं, sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x मायनस साइन राहणार, पण cos x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साइन x, म्हणून मायनस मायनस प्लस झालं ते dx तसंच आणि ते t चं डेरिव्हेटिव्ह dt. क्लियर आहे. sin x मग ही स्टेप काय आहे, याला स्क्वेअर केलेलं आहे का, कारण आपल्याला माहिती आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला खाली युजफुल आहे, म्हणून sin 2x ची व्हॅल्यू काढून घेतली इथनं आणि त्याच्यानंतर ती इथे पुट केली. हे आपला बेसिक फॉर्म आहे. समजलंय. ठीक. थँक्यू. नेक्स्ट सम बघूया आपण. नेक्स्ट सम आपला या लॉजिक वरती असणार आहे की त्याच्यावर आपण खूप मोठे सम जे ट्रिकी असतील थोडे डिफिकल्ट असतील तर ते या रूलने किंवा रूल नाही म्हणता येणार, या आपण सबस्टिट्यूशन किंवा या मेथडने आपण ट्राय करणार आहोत. तर हे लॉजिक जे या सम मधनं आपल्याला बेसिक लॉजिक समजणार आहे ते आपल्याला मोठ्या सम मध्ये वापरायचं आहे. आणि हे सम नीट समजून घ्या, काय केलं, कुठल्या स्टेपला काय ऍडजस्ट केलं, मल्टिप्लाय केलं का. कारण बघा मी मुलांना नेहमी सांगितलं, तुम्हाला चांगलं इंटिग्रेशन शिकायचं असेल तर चांगलं इंटिग्रेशन समजून घ्यायचं असेल तर त्यांना पहिले ऍडजस्टमेंट समजली पाहिजे, प्लस मायनसची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. तर या सम मध्ये आपण तेच करणार आहोत की आपण ऍडजस्टमेंट नीट आपण बघणार आहोत काय करतो कसं करतो. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट समला स्टार्ट करूया. क्लियर आहे. आता इकडे डिफिकल्टी आपल्याला काय वाटतं, म्हणजे क्वेश्चन बघून आपल्याला वाटतं अरे x⁴ आलं, मग आता सॉल्व्हिंग कशी करणार. परत सांगतोय या सम मध्ये आपण असं लॉजिक शिकणार आहोत की जे आपण सिंपल आहे, समजण्यासाठी सिंपल आहे, पण ते आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे. आणि आपण इंटिग्रेशन हे मिड लेवलचे क्वेश्चन्स का करतो, कारण पहिली आणि दुसरी स्टेप जे क्लिक होते आपल्याला एक सम किती वेज मध्ये आपण ट्राय आउट करू शकतो हे समजणं इम्पॉर्टंट आहे. कळतंय. चला स्टार्ट करूया. तर आता इकडे पहिली स्टेप ही नेहमी आपली असणार आहे डिवाइडिंग x² न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. म्हणजे न्यूमरेटरला पण x² ने डिवाइड करायचं आणि डिनॉमिनेटरला पण x² ने डिवाइड करायचं. x² नेच का, कारण आपली जी न्यूमरेटर मध्ये पॉवर आहे मोठी त्याने आपण डिवाइड करतो. न्यूमरेटर मध्ये बघा पॉवर कुठली आहे मोठी, x², तर आपण x² ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथे मी साइडला ठीक आहे करूया डायरेक्ट, म्हणजे स्टेटमेंट साइडला लिहितो. आता नीट बघा इथे x² ने x² ने डिवाइड केल्यावर काय येणार आहे, 1/1 प्लस x². मेन डिव्हिजन x⁴ x² काय येणार, x² प्लस इकडे काय येणार x² डिवाइडेड बाय x². इथे काय राहणार आहे 1 प्लस 1/x² dx. क्लियर आहे. साइडला लिहितो. काय केलं आपण, डिवाइडिंग n and d बाय x², म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण x² ने डिवाइड केलेलं आहे. चला आता आपण नेक्स्ट स्टेप काय करतोय बघा. ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. 1 न्यूमरेटरला आपण काहीच करणार नाही, न्यूमरेटरला ऍज इट इज राहणार आहे. आता बघा मी कसं करतोय, x² प्लस 1/x² प्लस 1. ठीक आहे. हेच मी जस्ट नीट अरेंज केलेलं आहे. आता मी काय करतोय, या स्टेपला 2 प्लस आणि मायनस हे आपण ऍडजस्ट करायचं. म्हणजे ऍडजस्टमेंट काय केली आपण, +2 आणि -2. समजतंय. काय केलेलं आहे आपण, हे ऍडजस्ट केलेलं आहे +2 आणि -2. आता हे का केलं, कशासाठी केलं मी तुम्हाला करून दाखवतो की हे कशासाठी केलं. आता लिहितोय बघा मी ह्याला कसं, 1/1 प्लस 1/x². x² हा जो -2 आहे तो मी आधी लिहून घेतो आणि जे बाकीचं कॅल्क्युलेशन राहिलं म्हणजे 1 + 2 त्याचं कॅल्क्युलेशन मी नंतर करतो. 1 + 2 चा आन्सर काय आहे 3. समजते. तर बघा मी कसं लिहितो. क्लियर आहे. आता जरा मी याला अंडरलाईन करतो, या एवढ्याच आहे. याचं सॉल्व्हिंग मी तुम्हाला दाखवतो काय करतो. आता मला असं वाटतंय की हा कोणाचा तरी होल स्क्वेअर बनेल फॉर्म्युला. तर बघा मी कसं करतो, x - 1/x चं स्क्वेअर. समजा मी याचं एक्सपान्शन केलं. एक्सपान्शन म्हणजे काय, a - b द होल स्क्वेअरच्या फॉर्म्युला टाइप मध्ये केलं तर त्याचा आन्सर काय जर आपण बघा. पहिले काय असतं, a चं स्क्वेअर म्हणजे x चं स्क्वेअर -2ab -2a * b म्हणजे काय 1/x प्लस b चं स्क्वेअर म्हणजे इथे काय येणार 1/x². या इथे काय झालं बघा, x मल्टिप्लाय डिवाइड कॅन्सल झालं म्हणजे काय राहिलं आपल्याला फक्त x -
1 by x the whole square is equal to x square minus 2 plus 1 by x square. तुम्हाला समजते आपण काय केलं, याची व्हॅल्यू, या टर्मची व्हॅल्यू आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, t. म्हणजेच आता इकडे मी काय सबस्टिट्यूट करू शकतो, सबस्टिट्यूट म्हणजे काय बोलतोय, पुट नाही करत आहे, t ऍज कन्सिडर्ड t असं नाही करत आहे, मी फक्त बोलतोय याची व्हॅल्यू म्हणजेच आपण याला होल स्क्वेअरचा फॉर्म्युला पुट करू शकतो. तर आपण इथे करूया, म्हणजे इथे काय होणार, इंटिग्रेशन 1/1 प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू, याला जे मी अंडरलाइन केले त्याला मी काय पुट करणार आता, x मायनस 1 बाय x द होल स्क्वेअर प्लस 3 dx. क्लियर आहे. आता नीट बघ, मी आता कोणाला जरी सबस्टिट्यूट करणार आहे, कोणाला सबस्टिट्यूट करणार आहे, x मायनस 1 बाय x ला. का आपण काय चेंज करणार, डिनॉमिनेटरला जरा सबस्टिट्यूट करू, त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे का नाही. चला आता मी सबस्टिट्यूट कोणाला करतोय, x मायनस 1 बाय x ला काय पुट केलं, t. मग आता याचे डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला फाइंड करायला लागेल. x चे डेरिव्हेटिव्ह काय असणार, 1 मायनस 1 बाय x स्क्वेअर, 1 बाय x चे डेरिव्हेटिव्ह काय असणार, मायनस 1 बाय x स्क्वेअर, म्हणजे मायनस मायनस काय होणार, प्लस 1 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथे बघा, इथे काय येणार, dx इज इक्वल टू dt झालं. म्हणजे आता नीट बघा, न्यूमरेटर जो आपला कंप्लीट आहे, हा न्यूमरेटर, ठीक आहे, त्याला आपण काय पुट करू शकतो, न्यूमरेटर आणि dx आपण लिहून गेलं, त्याला t पुट करू, dt येणार, आणि x अपॉन 1 बाय x ला काय लिहू शकतो आपण इथे, t. म्हणजे आपला क्वेश्चन बघा आता किती शॉर्ट झालेला असणार आहे, 1 अपॉन t स्क्वेअर प्लस 3 dt. बघा याला t केलंय, स्क्वेअर ऍज इट इज राहिलेला आहे, प्लस 3. आता आपल्याला समजते हा फॉर्मॅट कुठला आहे, tan इनव्हर्सचे इंटिग्रेशन आहे. चला x स्क्वेअर काढूया, काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. म्हणजे इथे काय लिहू शकतो, 1 अपॉन t स्क्वेअर प्लस √3 चं स्क्वेअर कळते dt. आता बघा हा x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, हे कोणाचा फॉर्मॅट आहे, tan इनव्हर्स. म्हणजे आपलं इंटिग्रेशन काय आहे फायनली. आता बघा tan इनव्हर्सचे इंटिग्रेशन काय असतं, 1 अपॉन a, a च्या जागी इथे कोण आलेलं आहे, √3. tan इनव्हर्स ऑफ न्यूमरेटरला काय येणार, t अपॉन √3 प्लस c. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, t ची व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करायची. करूया, 1 अपॉन √3 तसंच tan इनव्हर्स ऑफ t ची व्हॅल्यू काय आहे, x मायनस 1 बाय x अपॉन √3 प्लस c. झालं. आता x इथे जस्ट लास्ट स्टेप आहे, आपली क्रॉस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय, i इज इक्वल टू 1 अपॉन √3 tan इनव्हर्स ऑफ x स्क्वेअर मायनस 1, बघा x स्क्वेअर मायनस 1 आणि इथे काय जाणार आहे, हा प्लस c. समजलंय. या हे झालं आपलं, हे फायनल आन्सर. इकडे काय केलं, जस्ट क्रॉस मल्टिप्लाय केले, जो x आला तो खाली गेलेला आहे. समजतंय. आता बघा या सम मध्ये आपण काय इम्पॉर्टंट बघितलं की x स्क्वेअर नी अशाच टाइप मधल्या समला काय करतो आपण, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x स्क्वेअर नी डिवाइड करतो. आणि हे लॉजिक लक्षात ठेवा, नाहीतर तुमचं जे काही तुम्ही बुक बघणार तिथे तुम्हाला डायरेक्ट या स्टेप नंतर हेच दिलेलं असतं. समजतंय. हे मधल्या स्टेप गायब असतात. 2 + 2 मायनस ऍडजस्ट केलं, हा फॉर्म्युला आपण कसा आणला, का लिहिला, समजतंय. तर इथे आपण एकदम बेसिक्स बघितलेले आहे. हे सम आपल्याला आयडियल सम आहे. मोठे सम जेव्हा या टाइप मध्ये येणार तेव्हा आपण हीच सबस्टिट्यूशन असणार आणि हेच लॉजिक असणार आहे. समजतंय. जेव्हा कधी इथे मायनसचं बनणार तेव्हा इथे प्लसचा आन्सर असणार आणि जेव्हा इथे प्लसचं सबस्टिट्यूशन करू तेव्हा मायनस डेरिव्हेटिव्ह वरती असणार. समजतंय. ठीक आहे. आपलं आता हे तिसरं लेक्चर झालेलं आहे. भरपूर मुलं मला विचारत आहेत की सर तुम्ही पण सांगत जा सगळ्यांना की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तर बघा परत सांगतोय, आपलं लेक्चर जे हे होतं ते आपण कशासाठी करतोय, आपल्याला पब्लिसिटी नाही करायची सगळ्यांची. समजतंय. आपण ह्याच्यासाठीच करतो की मुलांपर्यंत आपण जाऊन पोहोचून. भरपूर मुलांचे प्रॉब्लेम्स असतात इंटिग्रेशनमध्ये, त्यांचं बेसिक क्लिअर नसतं, म्हणून आपण हे करतो. समजतंय. तरी पण मला आवडेल की मुलांचे फीडबॅक घ्यायला, कारण आपण हे पब्लिकच ठेवतोय की आपलं इंटिग्रेशन जे काही जेईचे लेक्चर्स होते ते. तर मला आवडेल की सगळ्यांनी लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे श्री गणेश सायन्स क्लासेस. आपला क्लासेस आहे कर्जत. समजतंय. थँक्यू.